अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच इच्छुकांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। तब्बल 3.5 वर्षांपासून रिक्त असलेल्या या जागेसाठी विविध पक्षातील नेत्यांनी रस दाखवल्याने जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालीनं वेग आलाय। महायुतीकडून माजी खासदार सुजय विखे पाटील यांचं नाव चर्चेत असून त्यांच्यासोबत धनश्री विखे यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे। विखे परिवाराची जिल्ह्यातील राजकीय ताकद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाव लक्षात घेता या नावांकडे विशेष लक्ष लागलंय। याशिवाय भाजपाशी एकनिष्ठ असलेले माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे सुपुत्र सत्यजित कदम यांचं नाव पुढे आलंय। राहुरी विधानसभा मतदारसंघात स्वर्गीय शिवाजी कर्डिले यांच्या उमेदवारीवेळी 2 वेळा थांबलेले सत्यजित कदम हे प्रबळ दावेदार मानले जात असून तिकिटासाठी त्यांनी जोरदार तयारी सुरू केली। तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अविनाश आदिक यांचं नाव सर्वाधिक पुढे असल्याचं समजतंय। नुकत्याच पार पडलेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शब्दावर थांबण्याची भूमिका घेतलेले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचं नाव देखील पुढे आहे। तर दिवंगत माजी आमदार अरुण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर जगताप कुटुंबाकडून सचिन जगताप हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। श्रीगोंदाचे माजी आमदार राहुल जगताप यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। याशिवाय जिल्ह्यातील इतर प्रभावी नेत्यांमध्ये माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे सुपुत्र सिद्धार्थ मुरकुटे, माजी मंत्री शंकरराव गडाख तसंच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे। शिर्डी येथे पालकमंत्री विखे पाटील यांची भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन नगर विधान परिषदेसाठी सुजय विखे यांना संधी द्यावी अशी मागणी केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ असल्याने महानगरपालिका आणि नगर परिषद सदस्यांची मते निर्णायक ठरणार आहेत। त्यामुळे पक्षीय ताकदीसोबतच वैयक्तिक संपर्क, गटबाजी आणि स्थानिक समीकरणे देखील या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत। दरम्यान उमेदवारी कोणाला मिळणार आणि कोणाची राजकीय रणनीती यशस्वी ठरणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।